नमस्कार मित्रांनो, हिंदी आणि मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाचा आणि सौंदर्याचा डंका वाजवणारी एक अभिनेत्री, जिने कधी विनोदी भूमिकेने प्रेक्षकांना हसवलं, तर कधी खलनायिकेच्या भूमिकेने प्रेक्षकांचा राग ओढावून घेतला. हो, आपण बोलत आहोत आई कुठे काय करते फेम संजना, म्हणजेच रुपाली भोसलेबद्दल. आज आपण पाहणार आहोत तिचा शून्यातून सुरू झालेला आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलेला संपूर्ण जीवन प्रवास. 29 डिसेंबर 1983 रोजी मुंबईत रुपालीचा जन्म झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या रुपालीचे शालेय शिक्षण थेट थॉमस हायस्कूलमध्ये झाले, तर पुढील शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण झाले. घरात अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती, पण डोळ्यात अभिनेत्री बनण्याचे स्वप्न आणि मनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. 2007च्या सुमारास तिने थिएटर म्हणजेच नाटकातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. नाटकात काम करता करता रुपालीला मराठी टेलिव्हिजनवर छोट्या भूमिका मिळू लागल्या. मन उधाण वाऱ्याचे, दोन किनारे दोघी, आपण आणि कन्यादान यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने आपल्या अभिनयाची चुणक दाखवली. तिची सोज्वळ आणि देखणी प्रतिमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागली. या काळात तिने रणदीप हुड्डाच्या रिस्क या चित्रपटात एक लहानशी भूमिका करून बॉलिवूडमध्येही पदार्पण केले होते. पण रुपालीच्या करिअरला खरा टर्निंग पॉइंट मिळाला 2014 मध्ये सोनी सब या वाहिनीवरील बडी दूर से आए हैं या अत्यंत लोकप्रिय हिंदी मालिकेत तिला वर्षा घोटाला ही मुख्य भूमिका मिळाली. एका परग्रहावरून आलेल्या कुटुंबाची ही मजेशीर कथा होती. रुपालीने साकारलेली वर्षा संपूर्ण भारतात घराघरात पोचली. तिचा अभिनय, कॉमेडी टायमिंग आणि घोटाला कुटुंबाची तिची स्टाईल लोकांना खूप आवडली. या मालिकेने तिला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. यशाचे शिखर सर करत असतानाच रुपालीला वैयक्तिक आयुष्यात मोठ्या चढ-उतारांचा सामना करावा लागला. तिचा विवाह अभिनेते मिलिंद शिंदे यांच्याशी झाला होता, परंतु काही कारणामुळे त्यांच्यात मतभेद झाले आणि 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या कठीण काळात रुपाली खचली नाही, तर तिने स्वतःला अधिक खंबीरपणे उभं केले व संपूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित केले. 2019 मध्ये रुपाली बिग बॉस मराठी सीझन 2 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली. या शोमध्ये तिने आपल्या रोखठोक स्वभाव आणि स्पष्ट वक्तपणा दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली आणि त्यानंतर जून 2020 मध्ये तिच्या आयुष्यात आली अशी एक भूमिका जिने इतिहास रचला. स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या महाराष्ट्रातील नंबर 1 मालिकेत तिने संजना ही नकारात्मक भूमिका साकारली. अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या आयुष्यात येणारी, स्वतःच्या हक्कासाठी लढणारी आणि आधुनिक विचारांची संजना रुपालीने इतकी जिवंत केली की प्रेक्षक तिच्यावर रागावू लागले. पण एक कलाकारासाठी प्रेक्षकांचा हाच राग सर्वात मोठा पावती असतो. एका सामान्य मुलीपासून ते महाराष्ट्राची लाडकी विलन संजना बनण्यापर्यंतचा रुपाली भोसले यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. अनेक संकटे आली, वादळे आली, पण रुपाली कधीच थांबली नाही. ती लढत राहिली आणि म्हणूनच आज ती यशाच्या शिखरावर आहे.